नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुम्ही युडाइस प्लसवर नवीन विद्यार्थी कसा ॲड करायचा तो मी संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तर तुम्ही तो बघून घ्या. परंतु नवीन जो विद्यार्थी आलेला आहे आणि त्यांचा जो आधार कार्ड नाही, तर असे विद्यार्थी कसे ॲड करायचे हे आज आपण बघणार आहोत. खूप समस्या येत आहेत की ज्यांचे आधार कार्ड नाही तो विद्यार्थी कसा ॲड करायचा. तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवत आहे. तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि आपला जो विद्यार्थी नवीन आलेला आहे तो ऑनलाईन कसा ॲड करता येईल तो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघावा. चला तर आपण डायरेक्टली तो व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. तर शिक्षक बंधूंनो, बघा मी युडाइस प्लसची जी साईट आहे ती ओपन केलेली आहे. त्यानंतर असा तुमच्यासमोर जो डॅशबोर्ड येईल, तिथे शाळेचं नाव वगैरे सगळं युडाइस क्रमांक वगैरे येईल. तर आपण विद्यार्थी कसा ॲड करायचा ते आपण बघणार आहोत. तर बघा इथे आपल्याला आधार कार्ड टाकायचं आहे की आधार कार्ड व्हॅलिड आहे की नाही. पण आपल्याकडे आधार कार्ड नाही, तर आपण तो विद्यार्थी कसा ॲड करणार आहोत. चला तर पुढे बघूया. प्रथम तुम्ही त्या विद्यार्थ्याचे इकडे नाव टाकून घ्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे जेंडर सिलेक्ट करा. नंतर त्याची बर्थ डेट टाकून घ्या. त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाका इकडे, वडिलांचं नाव इकडे टाका. त्याच्यानंतर बघा इथे गार्डियन्स नेम आहे ते तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. परंतु इथे बघा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे आधार कार्ड नंबर इकडे विद्यार्थ्याचा टाकायचा आहे. पण जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर बघा, आधार कार्ड नसेल तर या बॉक्समध्ये पूर्ण तुम्ही 999999 12वीला तुम्हाला टाकायचे आहे. कितवीला? 12वीला. आणि त्यानंतर पुढे बघा इथे जे नाव आहे ते ॲटोमॅटिक ब्लर होऊन जाईल, ते नाव येणार नाही. आणि तुम्हाला इथे आहे ॲडमिशन डेट टाकायला येईल. त्यानंतर पुढे बघा इथे मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, तो तुम्हाला टाकावाच लागणार आहे. त्यानंतर इकडे जो अल्टरनेटिव्ह नंबर आहे तो तुम्हाला द्यायचा असेल तर द्या आणि नाही दिला तरी चालेल. पुढे बघा इथे वेदर ऑफ CWSN म्हणजे तुम्ही अपंग आहात का. हो असेल तर यस करा, नसेल तर नो करा. एवढी जी माहिती भरली त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ह्या जे सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आणि सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक फॉर्म ओपन होईल. बघा तर अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होईल. तिथे पूर्ण माहिती असेल. इकडे आधार कार्ड आहे, इकडे पत्ता आहे, पिनकोड नंबर आहे आणि ही माहिती पूर्ण सेव्ह करायची आहे. ती माहिती टाकलेली ती तुम्हाला दिसेल. त्यानंतर ती माहिती सेव्ह केल्यानंतर बघा इकडे जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली झालेला आहे. तर शिक्षक बंधूंनो, हा अशा प्रकारे विद्यार्थी तुमचा ॲड झालेला आहे. तर शिक्षक बंधूंनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवले जाईल आणि सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचला जाईल. धन्यवाद.